नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, आज आपला पहिलाच दिवस होता डीमार्टला जायचा. तर मी उशीर झाला होता, मग घाईघाईमध्ये निघालो. लगेच आपली गाडी काढली आणि लगेच निघालो कंपनीला. कंपनीला जाताना मग आपल्यासोबत एक मित्र घेतला होता मी, आणि तुम्ही बघू शकता मी चाललो कंपनीत. त्यानंतर फायनली मित्रांनो मी कंपनीवरती पोहोचलो. कंपनीवरती पोहोचल्यानंतर गाडी आम्ही एका साईडला लावली. तर इथं पुढली जी गाडी ती पण आपली जे कंपनीवरती पोहोचलो. गाईज तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली कंपनी कशी दिसते आणि आपली पिकअप आपण कशी इकडे लावली होती. इकडे मागल्या साईडला पण गोडाऊन आहे, कशी दिसते बघा आपली गाडी मागल्या साईडला लावली होती. मग नंतर फायनली आम्ही गाडी लोड करायला घेतली आपली. लोड करताना मग काही बॉक्स कमी राहिले, मग आम्ही ते आतमध्ये शोधत होतो. हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी निघालो गाडी लोड करून लगेच. तर रस्त्यामध्ये खूप पाऊस लागला वाघोलीमध्ये, मोकार पाऊस नुसता दूर, आणि वर माझ्याकडे लायसन नाही, त्यामुळे पोलिस धरत होते मला सारखी. मग त्यानंतर निघालो कसं तरी तिथनं. निघाल्या मग पुढं गेलो. मग म्हणलं काहीतरी खाऊन वगैरे मग नाश्ता वगैरे करायला थांबणार होतो, पण नको म्हणलं, पहिले गाडी डीमार्टला जाऊन खाली करूया. मग मित्रांनो फायनली आपण डीमार्टला पोहोचलो. डीमार्टला पोहोचल्यानंतर इथं बघू शकता आपली गाडी इथं आपण पार्क केलेली. ते म्हणले तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. मग मी घेतले आपले गाडीतले पेपर जिथं आपल्याला माल खाली करायचा होता. मग चालत चालत गेलो आतमध्ये रिसिविंगवाल्यांकडं. ते म्हणले की तुम्ही आता थांबावं थोडा वेळ. मग मी काही केलं, मागल्या साईडने गेलो लिफ्टमधून वर चढलो, डीमार्टमध्ये गेलो. हे बघू शकता तुम्ही पूर्ण कसं आहे. इथं पूर्ण डीमार्ट तुम्ही बघू शकता. सगळे बुटं बिटं सगळं A to Z आहे. मग मी तिथनं परत परचेसवाल्यांची साईन घेतली, त्यांच्याकडे प्रिंट काढल्या. परत गेलो लिफ्टमध्ये. लिफ्टचं बटन दाबलं. त्यांना म्हणलं जातो आता सर मी, पहिले गेजा खाली जाऊन गाडी खाली करून येतो. गेलो मस्तपैकी खाली. ते मग खाली जाता जाता मग मित्रांनो मी खाली आलो. तर खाली आलो सगळेजण इतके धक्का देत होते ना, नुसता धक्का देत होते. नीट चालता येत नव्हतं ना, काय करता येत नव्हतं. तरी मी जर गेलो कसं तरी बाहेर. मग थांबलो बाहेर जाऊन. तो इथं मग आतमध्ये खूप गर्दी होती, रेसिंग चालू होती. मग काय इथे एक DCची गाडी लागली. DCची गाडी अर्धी होती खाली करायला. मग ती सर म्हणले की थांबा. तोपर्यंत एक दुसऱ्याचं पिकअप आला. तर म्हणला का दादा थांब, मला जायचे, मला अर्जंट काम आहे. अहो म्हणलं आम्ही येडं म्हणून थांबलो का? ते म्हणले हां बरं दम. हे सर बघू शकता तुम्ही, हे रेसिंग करता तिथं. ते म्हणले की दादा थांब 5-10 मिनटं, तुझीच गाडी घेतो आता, फक्त एवढी DCची गाडी होती. मग सरांना म्हणलं सर मी 1 वाजता आलो आहे, मग तुम्ही गाडी घ्यायला पाहिजे ना. सर म्हणले हां घेतो बाबा थांब. हे बघू शकता मग मित्रांनो, हे आपल्या गाडीला मटेरियल योगा बारचं प्रोटीन बार जास्त करून जिमवालेच हे लोक खातात. मग त्यानंतर मी मटेरियल गेलो दुसऱ्या फ्लोअरवरती घेऊन. आता मित्रांनो त्यानंतर मग सगळं काम आवरून वगैरे निघालो. परत वाघोलीमध्ये आलो. परत पाऊस सुरू झाला. पावसाने काही नको केलं. मग फायनली मी कंपनीवरती पोचलो. कंपनीवरती पोचल्यानंतर सगळेजण इथं बसले होते. त्याप्रकारे सगळे आपले कार्यकर्ते इथं बसले होते, बाकी सगळे इकडं. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.